नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की मंजू आणि सत्या या दोघांमध्ये बोलणं सुरू असतं. मंजू सत्याला सांगत असते, सध्या बास झालं रे, हा खेळ आता बास कर. किती दिवस असं घरच्यांना आपण फसवणार आहोत. मला असं वाटतं की आता सगळं सत्य सांगून टाकायला हवं. त्यावेळेस सत्या मंजूला समजावत असतो की नाही मॅडम, वाघमारे, आपण थोडंसं अजून थांबायला हवं असं मला वाटतं. तुम्ही ऐका ना. पण मंजू मात्र काही ऐकायला तयार नसते. त्यावेळेस सत्या आता मंजूला सांगत असतो आणि मंजू ऐकत नाहीये. हे गोष्टी अशा थोड्याशा बोलणं सुरू असतं. त्याच वेळेस बोलत बोलत दोघंही आता घरातून बाहेर पायरीपर्यंत आलेले असतात आणि सत्या मंजूकडे तोंड करून बोलत असतो आणि त्याच वेळेस सत्याची पाठ अंगणाच्या दिशेला असते. सत्याचं लक्षच नसतं, त्यामुळे पायरीवरून सत्याचा पाय घसरतो. तसा सत्या पडायला लागतो. तेवढ्या तिथं एक बाई आलेली असते. बस आवरून नटून थटून आलेली बाई सत्याकडे बघते आणि सत्या पडायला लागतो. त्यावेळेस ती त्याला धरते. आता तिलाही माहीत नसतं की तो सत्य आहे. तिला फक्त ते काका दिसत असतात, सत्याच्या वेशात असलेले काका. आणि ती त्यांना बघते, त्यांना पडताना सावरते, तशी ती त्यांच्या प्रेमातच पडते. तिला डायरेक्ट त्या दोघांचं लग्न झालं आहे, ते दोघंही एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालत आहेत असंच दिसतं. ती डायरेक्ट त्या दोघांच्या लग्नाची स्वप्न बघताना आपल्याला बघायला मिळतं. सत्या आता त्या बाईकडे बघतो तेव्हा लगेचच मंजू चिडलेली हे त्याला कळतं. लगेचच तो तिच्या हातातला हात खाली काढतो आणि तो म्हणतो, ओ कोण तुम्ही बाई, आणि इकडे काय करताय. त्यावेळेस ती बाई सत्याला म्हणते की मी तुम्हालाच भेटायला आली आहे, तुमचं लग्न झालं आहे का. सत्या म्हणतो, बाई डोकं वगैरे पडलाय का. आता नक्की तुम्हाला काय वाटतं, सत्याच्या आयुष्यामध्ये हे जे नवीन प्रेम प्रकरण आलेलं आहे त्यातून सत्या स्वतःला कसं वाचवणार आणि मंजूचा चिडलेला राग कसा कमी करणार, हे सगळं पाहण्यासाठी बघायला विसरू नका. इन्स्पेक्टर मंजू आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.